आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नारायणीचा फोन. हा बोल ग नारायणी. मेंटरशिपचा मेल आलाय. हा बघते बघते. हा चालेल, मी तुला मेसेज करते ग. हा चल बाय. कुठलं हॉस्पिटल असेल, मेंटर कोण असेल माझा? सिटी हॉस्पिटल. ताईच्या हॉस्पिटलला काम करायला मिळणार मला. मेंटर कोण आहे? डॉक्टर जयंत प्रधान. हाच मेंटर मिळाला हवा होता का मला? ताईशी बोलायला लागेल या बाबतीत. रिपोर्टिंग डेट काय आहे? आजचीच रिपोर्टिंग डेट आहे. ताईशी बोलायला लागणार लगेच. बघा इन्स्पेक्टर साहेब, ह्याला तुम्ही पहिल्यांदा अटक करा. ह्यानीच किडनॅप केले माझ्या मयुरीला. साहेब ऐका, थांबा. मी नवीन बिझनेस सुरू करतोय. कसला? चहाचा. ताई ताई ताई. आई ताई कुठे आहे ग? अगं आत्ताच बाहेर गेली. का काय काम होतं? हे देवा, तिचं काम होतं तिच्याकडे. मग एवढं काय झालं? फोन करून बोलून घे ना तिच्याशी. हा थांब, करते तिला कॉल. अरे देवा, मेंटर चेंज करायचा असेल तर मला स्वतः जाऊन ऍप्लिकेशन द्यावं लागेल. काय गो, फोन करणार होतीस ना? हो ग, मी ना विचार करत होते की मी डिरेक्टली हॉस्पिटलला जाऊनच विचारते तिला. हा बर. पुन्हा काय ह्या सविता वहिनी फोन करतायत आता? काय? हॅलो, बोला. आज कशी काय परत आमची आठवण आली? काय हो, तुम्हाला तुमच्या मुलाची जराही काळजी नाहीये का? असं का बोलताय? नाही, तुम्ही विक्रांत आणि गिरिजाचं लग्न लावून देताय म्हणून विचारते मी. असं काही नाहीये. अहो मग लवकरात लवकर ते लग्न मोडा आणि विक्रांतला घरी घेऊन या. तुम्ही असं टोकाचं का बोलताय? अहो तुम्हाला माहित नाही मयेकर फॅमिली केवढी भयानक आहे. मी कोळून प्यायली त्यांना. नाही, त्याचा अंदाज आहे मला. अहो नुसता अंदाज आहे म्हणून काय होणार आहे? तुम्ही अंदाज घेत बसाल आणि ते त्यांची पुढची चाल खेळून मोकळे होतील. मी बरं असं होऊ देईन. अहो मी पण असंच म्हणत राहिले आणि ते तिकडे माझ्या मुलावर जादू करून मोकळे झाले सुद्धा. मला वाटतं तुम्ही वेळच्या वेळी काहीतरी करायला हवं होतं. तुम्हाला काय वाटतं, मी काही केलं नसेल? अहो डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते मी, पण माझी दोन्ही मुलं त्यांच्या बाजूनेच बोलायला लागली. म्हणजे? अहो विघ्नेश झालाच. आता मयुरीला सुद्धा नादाला लावले त्यांनी. अहो काय सांगता काय? मग तुम्हाला माहितीये ना, अहो विघ्नेश तर मला काही न कळवता इंदोरला शिफ्ट झाला. काय? एवढंच नाही, मयुरी काल माझ्या नकळत घर सोडून निघून गेली होती. विक्रांतही आता घर सोडून गेलाय म्हणून मी तुम्हाला सांगते त्याला लवकरात लवकर घरी घेऊन या. हो हो, माझाही तसा प्रयत्न चालू आहेच. काय सांगू तुम्हाला, मला किती त्रास होतोय ते. नाही, तुमचं दुःख मी समजू शकते हो. माझा मुलगाही असाच घर सोडून गेला आणि परत आलाच नाही. नाही नाही, माझ्या बाबतीत असं काही होणार नाही. माझ्या बाबतीत जे घडलंय ना ते दुसऱ्या कोणाच्याही बाबतीत घडू नये असंच मला वाटतं. म्हणून सांगते मी तुम्हाला, गिरिजा आणि विक्रांतचं लग्न लगेच मोडून टाका आणि विक्रांतला घरी घेऊन या तुम्ही. हो हो हो, मी बघते काय ते. ठेवते. यांचं बरोबर आहे. विक्रांत हाताबाहेर जायच्या आधी त्याला घरी आणायला हवं.
गिरिजा, हं. आपल्या कल्पना सत्यात उतरतायत. बरं वाटतंय? आज आपण उद्घाटन करणार आहोत. मला माहितीये आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे. पण ही फक्त सुरुवात आहे विक्रांत, आणि आयुष्यात सुरुवात होणंच गरजेचं असतं. खरं सांगू, थोडा नर्वस झालोय मी. त्यात काय नर्वस होण्यासारखं? सगळं आयुष्यात पहिल्यांदा घडतंय माझ्या गिरिजा. आयुष्यात माणूस सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच करत असतो. पण तू दडपण नको घेस, मी आहे ना. गिरिजा, मी खूप लकी आहे ग. का? कारण तुझ्यासारखी मैत्रीण मला बायको म्हणून मिळाली. काही असतं तुझं. अगं खरंच, जगात चांगली बायको कुणाला मिळाली असेल ना, तर ती मला मिळाली. पास झाला. बरं गिरिजा, अरे अगं जा तू, तुला उशीर होईल. अरे थांबते थोड्या वेळ, मदत करते. मी सगळं करतो, तू काहीच टेन्शन घेऊ नको. तू जा, उगाच उशीर होईल माझ्यामध्ये. ठीक आहे, बाय. बाय. New intake for resident doctor 2024. अरे देवा, काय मार्केट. अर्धे तर डोनेशन भरून येत आहेत. एक सुचित्रा उमाकांत मयेकर. चित्रा उमाकांत मयेकर म्हणजे हेच गिरिजा मयेकरांची बहीण नाही की काय माहिती कोण आहे. आज जाऊ की नको? हा आतला माणूस ना जरा चक्रमच आहे. पण न जाऊन कसं चालेल? शिट यार, काय करू काहीच कळत नाहीये. मैं कम इन सर? कमित सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ते मी काय मी हेडनर्स गिरिजा मयेकर आहेत ना, हा त्यांचं काय झालं? त्यांची लहान बहीण आहे मी. आपण याआधी भेटलोय सर. काय नाव तुमचं? सुचित्रा मयेकर. सुचित्रा उमाकांत मयेकर. अरे आपण भेटलोय. काय इथे कसं काय? हा बसा ना, बसा रिलॅक्स. थँक्यू सर. काय ताईला भेटायला आलं? ते या फ्लोअरला नसतात, खालच्या फ्लोअरला असतात. नाही, ऍक्च्युली मी तुम्हालाच भेटायला आले ऍज अ स्टुडंट. नाही कळलं नाही मला. म्हणजे म्हणजे एक मिनिट.
हे तुमच्यासाठी कॉलेजकडून लेटर. काय कसं आहे ते? वी आर हॅपी टू ऍडमिट सुचित्रा मायकर ॲज अन इंटर्न टू युअर हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल. अरे सर, तुम्हाला मेल आला असेल, एकदा चेक करा ना प्लीज. हो का? तुमच्या कॉलेजनी पाठवलाय का मेल? अच्छा. अरे हा, आता आलाय मेल. नाईस. अकॅडमिकली यू हॅव डन गुड. व्हेरी नाईस. आय एम सो हॅपी. थँक्यू. बोला, काय करू मी तुमच्यासाठी? सांगा. सर, तुम्ही माझे मेंटर आहात, म्हणजे म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले. तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे आलात, हे तुम्ही चांगलं केलं. माझ्याकडे येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बहिणीला पण भेटलात. नाही, ऍक्च्युली ती मला दिसलीच नाही कुठे. काय सांगताय? काय तुम्हालाही दिसली नाही? हाच प्रॉब्लेम आहे तिचा. म्हणजे ती आजकाल हॉस्पिटलमध्ये कोणालाच दिसत नाही, बिझी असतात त्या. का? ते जाऊ द्या. दॅट रिमाइंड्स मी, मागच्या वेळेस आपली जेव्हा भेट झाली होती, तुमच्याबरोबर एक तुमचा फास्ट फ्रेंड आला होता. नंतर त्याचा काहीतरी मर्डर का ऍक्सिडेंट झाला. काय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर माझा जिवलग मित्र होता ना त्या केसचा. त्याला मी म्हंटल, मयेकर फॅमिलीपैकी कोणी असं काही करणार नाही, सो गो स्लो ऑन देम. असो, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? हा, ज्यूस घेणार? नाही, काहीच नको. असं काय? संकोच नका बाळगू. हे बघा, आता काही दिवस तुम्ही इथेच काम करणार आहात म्हणून विचारतो. काय घेणार सांग. नाही सर, खरंच काहीच नको. ऍक्च्युली मला कॉलेजच्या सरांनी सांगितलं की काही डाऊट्स असतील तर तुमच्या मेंटॉरला विचारा, म्हणून आले मी. हो का? अच्छा. काही आहेत का डाऊट्स? ऍक्च्युली आहेत. मी विचारा काय डाऊट्स आहेत ते. मला ना हे काय या कळत नाहीये. बघू. हा, हे सोपं आहे. अरे वा, मानलं पाहिजे तुला. तू अजून इथेच आहेस? म्हणजे नाही, म्हणजे मला वाटलं तू आतापर्यंत घर सोडून निघून गेला असशील. अगं पण मी का जाऊ घर सोडून? असं काय करतोस निखिल? तूच म्हणाला होतास ना आपलं लग्न म्हणजे तुझ्या आयुष्यातली खूप मोठी चूक आहे वगैरे. डोंट वरी, तुझ्या चुका मी सुधारायचं ठरवलंय. म्हणजे आज मी तुला खरंच सरप्राईज देणार आहे. हे काय? डिवोर्स पेपर. अगं पण हे सगळं कशासाठी? कारण मी तुझ्या सोबत आयुष्य काढू शकत नाही. अगं पण काय प्रॉब्लेम आहे? एकतर मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं, आणि तसंही हे लग्न म्हणजे तुलाही चूक वाटते की नाही? मग कर ना साईन आणि तू पण मोकळा हो. नाही, चूक वाटतेय पण मी साईन नाही करणार, म्हणजे डिवोर्स नाही देणार. अरे पण का? तुझं तसंही माझ्यावर प्रेम नाहीये ना.
हो पण मी असं कधी म्हणालो? अरे म्हणायला कशाला हवं? आपलं लग्न हे तुला चूक वाटते यातच कळतं सगळं. आणि तसंही निखिल, मी तुला कुठलंही सुख देणार नाहीये, मग कशाला तू टाइम वेस्ट करतोयस? रेश्मा, तू जी आता बोलतेस ना, या सगळ्या गोष्टींची कल्पना मला लग्नाआधी होती. माझ्यासाठी हे नवीन नाही. पण मला तुझ्या सोबत राहायचं नसेल तर? मग ह्याचा विचार तू लग्नाआधी करायला हवा होता, आत्ता नाही. मला एक कळत नाहीये तू डिवोर्स द्यायला नाही का म्हणतोयस? कारण आजही मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून. सर पण मला एक विचारायचं. आपण जेव्हा हे असं असं करतो तेव्हा आवाज. It's one bone joined over here and this is another. So if you can listen, you can hear a click click sound. डॉक्टर, ताई ताई काय चाललंय काय तुमचं? मिस गिरिजा मयेकर, काय काय चाललंय आमचं? ताई ऐका. सुचित्रा तू गप्प बस. एवढी खालची पातळी गाठली तुम्ही. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? तुम्ही काय करत होता ते कळतंय का तुम्हाला? What's wrong with her? हा प्रश्न ना तुम्ही स्वतःला विचारा. स्त्रियांबद्दल आदर नावाची गोष्ट नाहीच आहे ना तुमच्या मनात? ताई अगं तू त्यांना का बोलतेय? सुचित्रा गप्प म्हणजे गप्प. मिस गिरिजा मयेकर, तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. काय मिसअंडरस्टँडिंग? कसलं मिसअंडरस्टँडिंग? सगळं तर माझ्या डोळ्यांसमोर क्लिअर बघितलं मी. काय मिसअंडरस्टँडिंग? तुम्ही माझ्या बहिणीसोबत. मला ना बोलता नाही लाज वाटते. मला का बोलू? तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? जे आहे तेच बोलतीये. काय जे आहे ते बोलताय? मी सिनियर डॉक्टर आहे आणि नशीब कळलं तुम्हाला की तुम्ही सिनियर डॉक्टर आहात. आणि सुचित्रा तू माझ्या मागे ह्या माणसाला भेटतीयस? अगं हा माणूस नाही, हैवान आहे, हैवान. शट अप मिस गिरिजा मयेकर. गिरिजा मयेकर, कीप क्वाइट. कळलं? मी बोलणार. माझ्या बहिणीला इथे बोलवायची हिंमत कशी झाली हो तुमची? ताई ऐक. सुचित्रा, माझ्यावरचा सूड उगवण्यासाठी हा माणूस काय करू शकतो ना तुला माहित नाही. आणि तुम्ही डॉक्टर, हे बघा, माझ्या माणसांना ह्यात ओढायचं नाही. ताई ऐक ना, तू जरा शांत हो ग. कशी शांत हो मी? अगं तुला अक्कल नाहीये का सुचित्रा? अगं तू माझं ऐकून तरी घे. का ऐकून घेऊ मी तुझं? या बाबतीत मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. आणि तुम्ही यापुढे माझ्या बहिणीच्या आसपासही दिसायचं नाही. नाही तर मी काय करेन माझं मलाही माहित नाही. आई अगं ताई ऐक. ताई सुचित्रा तू इथे काय करतेयस? आणि त्या माणसाला भेटायची काय गरज होती? तू शांत हो आधी. ताई तू शांत हो. कशी शांत हो मी? तो ताई थांब. आता मी बोलणार आहे आणि तू ऐकणार आहे. हा काय बोलणार आहेस तू? बोल. कॉलेजनी डॉक्टर जयंतला माझा मेंटॉर म्हणून नेमलंय. काय? हो, म्हणून मी त्याला भेटायला आले होते. अगं मग तू मला कॉल का केला नाही? तो केला का बाई? कॉल केला, पण ऍज युजल तुझा फोन लागलाच नाही. म्हणजे स्टुडंट म्हणून त्यांना भेटायला आले होते.
सुचित्रा, तुझ्या कॉलेजला दुसरा कुठला डॉक्टर मिळाला नाही का? तेच ना. पण ताई, मला तुझी काळजी कळते. नाही कळत आहे तुला सुचित्रा. अगं तुला नाही माहित तो माणूस कसा आहे. मला माहितीये तो माणूस कसा आहे. कसं समजावू मी तुला? ताई ऐक ना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्यावर विश्वास आहे ग सुचित्रा, पण तो माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये. ताई पण आता आपण काय करू शकणार आहे? तो माणूस मेंटर आहे माझा. ऐक ना, आणि तुला एक सांगू का, तुला जे वाटत होतं ना तसं तो काहीच करत नव्हता. उलट ते माझेच डाऊट्स क्लिअर करत होते. आणि तू जेव्हा आलीस ना तेव्हा मीच त्यांना प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर देत होते ते, आणि तुझा गैरसमज झाला. म्हणजे माझंच चुकलं. हो ताई, तू आज जरा चुकीचा वागलीस ना त्यांच्याशी.